रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित प्रेमजीबाई आचर प्राथमिक शाळेत आजी आजोबा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मायेची ऊब आणि संस्कारांची शिदोरी असलेल्या आजी आजोबांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा बालपण अनुभवता यावे यासाठी शाळेने आजी आजोबा स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते। या स्नेह मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लवेल महाविद्यालयाचे प्राध्यापक माननीय प्रमोद निवळकर उपस्थित होते। या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष साईनाथ कपडेकर, संस्था संचालक अभय चितळे, सुनील जोशी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या शिक्षणतज्ञ अंजली साने यांची उपस्थिती लाभली। आजी आजोबा स्नेह मेळाव्याचे खास आकर्षण ठरले ते आजी आजोबांचे खेळ आणि स्पर्धा। यावेळी 3 मिनिटात कागदापासून जास्तीत जास्त होड्या तयार करणे आणि संगीत खुर्ची असे 2 खेळ घेण्यात आले। या दोन्ही खेळात आजी आजोबांनी सहभागी होऊन धमाल केली आणि पुन्हा एकदा लहान होण्याची मजा अनुभवली। कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून आजी आजोबांच्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला। शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली। खास आजी आजोबांचं मनापासून कौतुक। म्हणजे आज मी या ठिकाणी मला यायला उशीर झाला, पण आल्यानंतर इथे पाहिलं तेव्हा आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे अशी स्थिती मला इथे बघायला मिळाली। म्हणजे खूप दिवसांनी आणखी एक कविता आठवली। रंग रंगल्या सान सानल्या गवत फुला रे गवत फुला, मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान आहे, तुझ्या संगती सदा खेळावे विसरून शाळा घर सारी। अशी एक कविता आम्हाला 7वीच्या वर्गात कुठेतरी होती। आणि खरंच कधीतरी आपल्या मनात असा विचार येतो मुलांना खेळताना बघून की आता आपल्या आयुष्यात परत हे खेळणं येईल का। पण आज इथल्या मुख्याध्यापक, त्यांचे सहकारी, इथली कमिटी या सगळ्यांनी मिळून एक अतिशय छान सुयोग जुळवून आणला आणि आपल्या आजोबांना, आजी आजोबांना सगळ्यांना या ठिकाणी आनंदाने खेळण्याची संधी दिली आणि तुम्ही त्याचं सगळ्यांनी अगदी चीज केलं असं मला वाटतं। सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेतला, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना